Hello friends, I am Rahul Badguja. So next topic is start for derivatives of implicit functions. पण सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन मध्ये आधी एक एक्झाम्पल बघितलं होतं इम्प्लिसिट फंक्शनचं. आता परत एक एक्झाम्पल बघू आपण. dy by dx x² + y² - 4xy. तुम्हाला इथं बोललो होतो इम्प्लिसिट फंक्शन मध्ये काय राहतं की टोटल y फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन ने दिलं का पूर्ण एक कंप्लीट इक्वेशन दिलं आता x² + y² - 4xy या फॉर्म मध्ये असतं. दोघं व्हेरिएबल कंबाईंड राहतात. तसं इक्वेशन जर होतं समजायचं आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन्स आहे. सो याला डिफरन्शिएट कसं करायचं डिफरन्शिएट इम्प्लिसिटली विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे थ्रू आउट सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं तुम्हाला. सो x² + y² = 4xy आपल्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं. सो x² चा डेरिव्हेटिव्ह काय नाही 2x नंतर x चा डेरिव्हेटिव्ह dx/dx प्लस y² चा डेरिव्हेटिव्ह 2y × dy/dx = 4. आता हा x × y आहे त्याच्यामध्ये अगेन प्रॉडक्ट रूल यूज करायचा आपल्याला. 4 कॉन्स्टंट वाला आपण बाहेर काढून घेतलं. सो x × y मध्ये प्रॉडक्ट रूल. सो x ॲज इट इज y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. सो प्लस x चा डेरिव्हेटिव्ह काय माझा इथं y ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह बनाला. अगेन काय करायचं तुम्हाला आता इथं जो हा 4 आहे हा 4 या दोघांना मल्टिप्लाय करायचा मीन्स 4x × dy/dx प्लस 4y घ्यायचा आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असेल तुमची की dy/dx च्या टर्म जवळ आणायचे का आपल्याला फाइंड dy/dx करायचा आहे म्हणून हा जो 4x × dy/dx इकडे प्लस आहे. सो तो इकडे येताना काय होऊन जाईल तो मायनस टर्म होऊन जाईल आणि हा +2 इकडे येताना काय होऊन जाईल -2. सो इथं काय येईल माझं आन्सर 2y × dy/dx - 4x dy/dx = 4y - 2x. अगेन्स्ट नेक्स्ट स्टेप येते dy/dx कॉमन फाइंड काढला आपण इथं. सो 2y - 4x = 4y - 2x. सो आपल्याला dy/dx लागणार आहे तर आपल्याला फक्त ही व्हॅल्यू इकडे डिवाइड आणायची. सो dy/dx काय होतो 4y - 2x अपॉन 2y - 4x. आता तुम्हाला काही एक्झाम्पल्स मध्ये dy/dx फाइंड करायला होते प्लस तुम्हाला y आणि x ची एक व्हॅल्यू दिलेली असेल ती y आणि x ची व्हॅल्यू याच्यात पुट करून तुम्हाला त्याचा आन्सर सुद्धा फाइंड करता येऊ शकतो. असं काही एक्झाम्पल्स मध्ये राहील तुम्हाला दिलेलं. सो हे आलं तुमचं फायनल आन्सर इम्प्लिसिट फंक्शन्स. अगेन बघणार आहोत आपण आता बघा. फॉर एक्झाम्पल आपण तसं एक एक्झाम्पल बघणार दिलेला आता इथं बघा 13x² + 2x² y + y³ = 1. फाइंड dy/dx ॲट 1 - 2 दिलेला आहे तुम्हाला इथं. x आणि y ची व्हॅल्यू -2 दिला. तुम्हाला इम्प्लिसिट आधी डिफरन्शिएट करून त्याचं dy/dx फाइंड करायचं आहे. सो 13x² चा डेरिव्हेटिव्ह काय 13 ॲज इट इज x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस आता हा 2 इथं ॲज इट इज ठेवायचा आणि x² × y मध्ये काय करावं लागेल प्रॉडक्ट रूल घ्यावा लागेल. सो 2 ॲज इट इज आता x² × y मध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. सो आधी x² ॲज इट इज y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस y ॲज इट इज x² चा डेरिव्हेटिव्ह 2x हे झालं याच्या दोघांमध्ये प्रॉडक्ट रूल. अगेन इज इक्वल प्लस y³ इथं हा प्लस आहे y³ चा डेरिव्हेटिव्ह काय 3y² × dy/dx = 0. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं हा 2 जो बाहेरचा हा दोघांना काय करायचा आहे मल्टिप्लाय करायचा आहे. सो इथं काय येईल आता सेकंड स्टेप 13 × 2 22 13 × 2 26x प्लस 2x² dy/dx प्लस 2 × 2 4xy प्लस 3y² dy/dx = 0. या तुमची स्टेप. आता काय करायचं आहे dy/dx च्या टर्म जवळ आणायचे आहेत आणि बाकीच्या ज्या ह्या दोन टर्म आहेत या इकडे इक्वल टूच्या इकडे मायनस करून घ्यायचे. मीन्स इथं काय आता 2x² dy/dx प्लस 3y² dy/dx = -26x - 4xy घेतला. तुमची स्टेप. आता याच्या दोघांमधून काय करायचं आहे dy/dx कॉमन फाइंड काढून घ्यायचा 2x² प्लस 3y². आता ही जी dy/dx लावून मल्टिप्लायची टर्म इकडे येताना काय होईल डिवाइडला. सो dy/dx = -26x - 4xy अपॉन 2x² प्लस 3y². आता आला तुमचा फायनल dy/dx. आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे व्हॅल्यू दिली आहेत आपल्याला गिवन 1 - 2 दिलेला आहे. आपण आता x मध्ये त्या व्हॅल्यू पुट करणार आहोत.
minus 26 into 1 minus 4 into 1 into minus 2 upon 2 1 square plus 3 into minus 2 square. So minus 26 plus हा किती लिहिता आला 4 into minus 2 minus 4 into minus 2 plus 8 upon 2 plus minus 2 square 4 into 3 12. So 2 plus 12 means 14 and 20 minus 26 plus 8 means minus 18. Minus 18 upon 4 means किती लिहितो minus 9 upon 7. This is the implicit this is the final answer. याचे काही एक्झाम्पल आहे तुम्हाला इम्प्लिसिटला फक्त तुम्हाला काय करायचं आहे डिफरन्शिएट करायचं आहे. असं एक टोटल कंप्लीट इक्वेशन दिलेलं असेल त्याचं तुम्हाला थ्रू आउट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. अदर असं कोणतंही इक्वेशन दिलेलं असेल तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला असं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे आणि नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू करून त्याचं तुम्हाला फायनल आन्सर फाइंड करायचं आहे. सो आता नेक्स्ट टॉपिक बघू आपण इथं आला. नेक्स्ट टॉपिक आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. जे काही एक्झाम्पल्स आहेत आपल्याला ते थोडे कॉम्प्लिकेटेड फॉर्ममध्ये दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल आता आहे बघा एक्झाम्पल दिला. सो y इज इक्वल टू एक्स प्लस 1/4 अपॉन एक्स मायनस 1 क्यूब इंटू एक्स प्लस 4/7 फाइंड dy बाय dx. अशा टाइमचे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. तर तुम्हाला त्याच्यात काय करावं लागेल फर्स्ट स्टेप टेक लॉग ऑन बोथ साइड्स. सो लॉग y इज इक्वल टू लॉग मध्ये ही पूर्ण व्हॅल्यू ॲज इट इज घेतली. आता काय करायचं लॉग न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म आहे. सो लॉग ए अपॉन बी जे राहतं ते काय आता लॉग ए मायनस बी राहतं लॉग ए मायनस लॉग बी. सो बी आता इतका पूर्ण टर्म तुम्हाला बी कन्सिडर करायची. सो लॉग ए मीन्स तुमचा काय येईल एक्स प्लस 1/4 म्हणून हा घेतला इथं लॉग एक्स प्लस 1/4 मायनस डिनॉमिनेटरला ही पूर्ण टर्म येईल खाली. बट आता या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर लॉग ए इंटू बी काय होतं लॉग ए प्लस बी होतं. सो मग इथं आपण त्याला ॲडिशन केली लॉग एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्यूब प्लस लॉग एक्स प्लस 4/7 याला तुमच्या याच्यात लॉगच्या फॉर्ममध्ये टाकू. काही बाहेर मायनस साईन म्हणून या दोघांचं साईन काय होईल चेंज होईल. सो लॉग वाय इज इक्वल टू लॉग एक्स प्लस 1/4 मायनस लॉग एक्स मायनस 1 क्यूब मायनस लॉग एक्स प्लस 4/7. आता लॉगच्या नियमानुसार लॉग ए रेस टू एन राहतो तो काय होतो एन इंटू लॉग ए. सो लॉगच्या रूलनुसार हा 4 कुठे येईल पुढे येऊन जाईल तसा हा 3 बी काय पुढे येऊन जाईल अगेन हा 7 पुढे येऊन जाईल. सो त्याचं फायनल आन्सर काय येईल मग लॉग वाय इज इक्वल टू 4 लॉग एक्स प्लस 1 मायनस 3 लॉग एक्स मायनस 1 मायनस 7 लॉग एक्स प्लस 4. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे डिफरन्शिएट इम्प्लिसिट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल आता 1 अपॉन वाय अगेन वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स. 4 कॉन्स्टंट ॲज इट इज लॉग एक्स प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 अपॉन एक्स प्लस मायनस 3 ॲज इट इज लॉग एक्स मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स मायनस मायनस 7 ॲज इट इज लॉग एक्स प्लस 4चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस. बाकी तुम्हाला इथं काहीच ॲडजस्टमेंट करायची नाही फक्त तुम्हाला काय करायचं आहे हा जो डिवाइडचा वाय आहे हा फक्त या पूर्ण टर्मला इकडे मल्टिप्लाय करायचा मीन्स dy बाय एक्स वाय ब्रॅकेटमध्ये एक 4 अपॉन एक्स प्लस 1 हे मायनस 3 अपॉन एक्स मायनस 1 मायनस 7 अपॉन एक्स प्लस 4 घ्यायचं आहे तुम्हाला. इथं वायच्या ठिकाणी फक्त ही तुम्हाला जी गिवन व्हॅल्यू दिलेली ही तिथं काय करायचं तुम्हाला पुट करून द्यायची येईल तुमचं फायनल आन्सर. अशा टाईप कॉम्प्लिकेटेड टाईपचे एक्झाम्पल्स आहेत जे तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे. आता बघा इथं तुम्हाला लॉगॅरिथमचा रूल कोणत्या टर्मला रेस टूची टर्म जे एक्झाम्पल जे असतात त्यांना सुद्धा तुम्हाला ते यूज करायचं आहे. एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स ऑर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स रेस टू एक्स टेक लॉग ऑन बोथ साइड. सो लॉग वाय इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. जर आपण डिनॉमिनेटर खालच्या टर्मला लॉग लावतो वरची टर्म ऑब्विसली पुढे होऊन जाणार म्हणून एक्स इंटू लॉग. सो लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथं काय घेणार आहे 1. अगेन इथं काय होईल आता लॉग एक्स एक्स कॅन्सल सो 1 प्लस लॉग एक्स. So dy by dx is equal to y 1 plus log x. So dy upon dx is equal to x raised to x into 1 plus log x. हा डिवाइडचा y इकडे काय केला आपण इथं मल्टिप्लाय लागला. हे सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे 2 मार्क्स साठी खूप वेळेस विचारलं जातं. अगेन
टाईप याच्यामध्ये बघा, आता सिंपल एक्झाम्पल आपण ते एक्स फॉर्म मध्ये बघितलं. आता तुम्हाला इथं वाय इज इक्वल टू साइन एक्स रेस टू टॅन एक्स आपण ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म मध्ये बघणार आहोत. वाय इज इक्वल टू साइन एक्स रेस टू टॅन एक्स. टेक लॉग ऑन बोथ साइड अगेन. लॉग वाय इज इक्वल टू, आता हा साईनला जर लॉग ऍड केला तर टॅन एक्स पुढे जाईल, टॅन एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. आता टॅन एक्स आणि लॉग ऑफ साइन एक्स मध्ये काय करावं लागेल, प्रोडक्ट रूल घ्यावा लागेल. सो लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1/y इंटू dy अपॉन x इज इक्वल टू टॅन एक्स ॲज इट इज, लॉग साइन चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/sin x, अगेन साइन चा डेरिव्हेटिव्ह काय येईल cos x, प्लस आता लॉग साइन एक्स ॲज इट इज, टॅन चा डेरिव्हेटिव्ह काय आला sec स्क्वेअर x, याला त्याचा प्रॉडक्ट रूल. अगेन टॅन एक्स ॲज इट इज, cos अपॉन साइन मीन्स cot x प्लस sec स्क्वेअर x ॲज इट इज, लॉग ऑफ साइन x ॲज इट इज. ही आली तुमची फायनल प्रॉडक्ट रूलची टर्म. आता काय करायचं आहे, आता इथून आपण एक टॅन एक्स इंटू कॉट एक्स. सो टॅन एक्स इंटू कॉट एक्स मीन्स 1 होतं, कारण की टॅनच्या अपोजिट कॉट येतं, कॉटच्या अपोजिट टॅन, म्हणून इथं काय केला आता आपण तो 1. सो 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. आता काय करू, हा जो वाय आहे फक्त इकडे मल्टिप्लाय करायचा आणि वायच्या जागेवर फक्त तुम्हाला काय करायची, ही व्हॅल्यू पूर्ण ऍड तिथं करून द्यायची. म्हणजे काय फक्त डिवाइड बाय एक्स. सो साइन एक्स रेस टू टॅन एक्स इंटू 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. सेम ॲज एक्झाम्पल वाय इज इक्वल टू टॅन एक्स इंटू कॉट एक्स. सेम कॉट एक्स काय पुढे जाईल, log y is equal to cot x into log of tan x. So differentiate implicit with respect to x. Again cot x as it is, log tan चा डेरिव्हेटिव्ह 1 upon tan x into sec square x plus log tan x as it is, cot चा डेरिव्हेटिव्ह minus cosec square x. इथं परत cot ची फोड केली cos x upon sin x, अगेन tan ची फोड केली sin upon cos. सो त्याचा रेसिप्रोकल घेतला आपण इथं cos upon sin, आणि या सेक स्क्वेअरचा फॉर्म्युला येईल 1 अपॉन कोस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. सो मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स इंटू कॉट एक्स. सो इथं कॉस कॉस गेटिंग कॅन्सल, तसा कॉस स्क्वेअर बी कॅन्सल. सो साइन साइन काय येईल मग साइन स्क्वेअर एक्स. सो 1 अपॉन साइन स्क्वेअर मीन्स कोस एक्स स्क्वेअर एक्स मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स. सो कोस एक्स स्क्वेअर एक्स कॉमन काढला आपण इथं, तर काय येईल कोस एक्स स्क्वेअर एक्स इंटू 1 मायनस लॉग ऑफ टॅन एक्स. डिवाइडचा वाय इकडे काय केला आपण, तो इथं मल्टिप्लाय. हे तुम्हाला सिमिलर एक्झाम्पल फॉर दिस. आपण बघणार आहोत इथं आता नेक्स्ट एक्झाम्पल. हे बघा आता सेम एक्झाम्पल, वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स रेस टू एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे आता रेस टूची टर्म पण आहे, न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्म पण आहे, म्हणून याला काय करायचं, टेक लॉग ऑन बोथ साइड. एक log on both sides. So log y is equal to log tan inverse x raised to x upon under root 1 minus x square. log a म्हणून दोघांना न्यूमरेटर फॉर्म म्हणून दोघांना काय लागेल, log लागेल. सो log a अपॉन बी काय राहतो, log a मायनस log b. आणि जो रेस टू ला x दिलेला आहे तो काय होऊन गेला, हा पुढे होऊन गेला. सो x इंटू लॉग टॅन इनवर्स x मायनस, आता इथं अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, सो अंडर रूटची व्हॅल्यू कंपल्सरी 1 हाफ घेते, तो 1 हाफ पुढे येणार आहे, पुढे होऊन जाईल लॉग 1 मायनस एक्स स्क्वेअर. याला तुमचं फायनल आहे. आता इथून याला काय करायचं, तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. सो 1 अपॉन y इंटू dy बाय x इज इक्वल टू x इंटू लॉग टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टॅन इनवर्स x, अगेन टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय मग 1 अपॉन 1 प्लस x प्लस लॉग टॅन इनवर्स x ॲज इट इज. सो x चा डेरिव्हेटिव्ह काय आला तो 1. आता मायनस 1/2 इथं ॲज इट इज. आता लॉग 1 मायनस एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तो मायनस 2x. आता हा इथं न्यूमरेटरला आहे, तर याच्यामधून हा -2 +2 कॅन्सल झाला इथं. सो इथं काय येईल आता 1 अपॉन y dy अपॉन dx इज इक्वल टू x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स प्लस लॉग टॅन इनवर्स एक्स प्लस, आता हा मायनस इथं काय झालेला, हा बघा हा मायनस आणि हा मायनस काय होईल प्लस. सो प्लस x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता ही पूर्ण टर्मला काय करायचं आहे, हा जो y फक्त इकडे काय करायचं आहे, तुम्हाला मल्टिप्लाय करून द्यायचं. दिस इज युअर फायनल आन्सर. करता येईल. बाकीच्या अशा रिलेटेड तुम्हाला एक्झाम्पल्स आहेत बुक्समध्ये, ते तुम्ही सॉल्व्ह करून बघा. सेम प्रोसेस फॉलो करायची स्टेप बाय स्टेप आणि ते आन्सर सॉल्व्ह करायचा. आता इथं चेंज म्हणून तुम्हाला ते जसं टॅन इनवर्स एक्स दिला, इथं साइन इनवर्स कॉस इनवर्स टॅन इनवर्स काय पण दिलं, प्रोसेस सेम यूज करायची, फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्हच्या वेळेस
वेगळी टर्म येऊ शकते. सो नेक्स्ट बघू आपण आता. आता याच्यामध्ये थोडा एक वेगळा टाईप बघा. आता आपण सिंगल टर्मवाले सॉल्व्ह केला, आता डबल टर्मचे सॉल्व्ह करू. सो y इज इक्वल टू एक्स इंटू tan x प्लस tan x रेस टू एक्स. पण आपल्याकडे एक फॉर्म्युला आपण यूज करू, y इज इक्वल टू यू प्लस व्ही चा घेऊ आपण. y इज इक्वल टू हा यू प्लस व्ही असं कन्सिडर करू आपण. सो dy अपॉन dx इज इक्वल du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. सो आपण पहिले आपण आता 1 बाय 1 एक एक सॉल्व्ह करू. सो वी टेक u इज इक्वल टू आपण काय कन्सिडर केलं, x रेस टू tan x. x रेस टू tan x. टेक लॉग ऑन बोथ साइड. सो लॉग u इज इक्वल टू tan x, कारण की लॉग ऍड केला म्हणजे tan x पुढून गेला आणि log x मल्टिप्लाय केला. सो log u इज इक्वल टू 1 अपॉन u इंटू du अपॉन dx. जसं आपण y ला डिफरन्शिएट करायचं आता इथे u ला 1 अपॉन u इंटू du अपॉन dx, कारण की आपल्याला u ची व्हॅल्यू लागेल du अपॉन dx आणि dv अपॉन dx लागेल. सो पहिल्या टर्म मधून आपण du अपॉन dx घेणार आहोत. म्हणून इथं tan x ॲज इट इज log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस log x ॲज इट इज tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. हा जो u आहे इकडे काय करायचं, त्याला फक्त मल्टिप्लाय करा आणि बाकी ही टर्म इथं ॲज इट इज राहील. सो du अपॉन dx इज इक्वल टू x रेस टू tan x आणि बाकी ही पूर्ण टर्म इथं ॲज इट इज ठेवली. या तुमची du अपॉन dx ची व्हॅल्यू सेम ॲज वी टेक v इज इक्वल टू tan x रेस टू x. अगेन टेक log on both sides. So log v is equal to x into log tan x. Again product rule implicit. So हा x as it is and log tan x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon tan x. Again tan चा डेरिव्हेटिव्ह sec square x plus log of tan x as it is. x चा डेरिव्हेटिव्ह तर काय येणार आहे 1 आणि ते log v आहे तर दिलेला इथं काय येईल 1 upon v into dv upon dx. इथं काही कॅन्सल होणारी टर्म आहे का, आहे. आता हा v जो इकडे डिवाइडला इकडे मल्टिप्लाय tan x रेस टू x. सो x tan ची बोर्ड गेली sin अपॉन cos. अगेन sec स्क्वेअर ची बोर्ड गेली 1 अपॉन cos स्क्वेअर x. सो एक cos गेटिंग कॅन्सल. सो इथं sin x इंटू cos x शिल्लक राहिला आणि वरती न्यूमरेटरला इथं x आला. तर आपण इथं 2 ची ऍडजस्टमेंट केली 2x अपॉन 2 sin x इंटू cos x. why because 2 sin x into cos x means sin 2x. so 2x upon sin 2x प्लस log ऑफ tan x. ही आली तुमची dv अपॉन dx ची व्हॅल्यू. सो आपल्याकडे आता du ची पण व्हॅल्यू आहे इक्वेशन नंबर 2 आणि dv चा पण आन्सर आहे. त्या दोघांचा आन्सर कुठे ऍड करायचा, सबस्टिट्यूटिंग रिझल्ट्स 2 and 3 इन इक्वेशन 1. सो dy अपॉन dx इज इक्वल टू du अपॉन dx. या दोघांच्या व्हॅल्यू इथं काय करायचे, दोघांची ऍडिशन करून द्यायचं. सेम ॲज इट इज लिहायचं, काही चेंज करायचं नाही. हा मिळेल तुम्हाला फायनल dy अपॉन dx. आलं लक्षात. दिस इज अ सेम टाइप. तसं सिमिलर एक्झाम्पल तुम्हाला तिथं y इज इक्वल टू साइन इनवर्स x रेस टू x प्लस कॉस x रेस टू साइन. सो dy अपॉन dx अगेन u आणि v कन्सिडर करायचं तुम्हाला इथं. सो u इज इक्वल टू साइन इनवर्स x रेस टू x. टेक लॉग ऑन बोथ साइड्स. सो log u इज इक्वल टू x इंटू लॉग ऑफ साइन इनवर्स x. अगेन x as it is sin inverse log sin inverse x 1 upon sin inverse x. sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह अगेन 1 upon under root 1 minus x square plus log of sin inverse x. so x as it is. अगेन du upon dx मध्ये हा जो u आहे हा इकडे फक्त डिवाइड इकडे मल्टिप्लायला. sin inverse x रेस टू x आणि ही पूर्ण टर्म इथं ॲज इट इज घ्यायची. सेकंड स्टेप तुम्हाला घ्यायचं आहे v इज इक्वल टू cos x रेस टू sin x. Take log on both sides. Again log v is equal to sin x into log of cos x. डिनॉमिनेटरला खाली स्ट्रक्चर लॉग केला तर हा साइन अगेन पुढे येऊन जाईल. परत 1 upon v dv upon dx sin x log of sin cos x चा डेरिव्हेटिव्ह राहील 1 upon cos x. अगेन cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस log of cos x as it is. sin चा डेरिव्हेटिव्ह इथं राहिला cos x. अगेन sin upon cos tan x हा मायनस sin x इथं ॲज इट इज आणि इकडची टर्म ही पण ॲज इट इज आणि इकडचा जो हा v हा इकडे काय केला इकडे मल्टिप्लायला. मग ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला dv ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याकडे आधी ऑलरेडी कोणती व्हॅल्यू मिळाली होती du ची मिळाली होती. ही कोणत्या व्हॅल्यू फॉर्म्युला पुट करायची मग तुम्हाला या इक्वेशन नंबर 1 मध्ये. दोघं व्हॅल्यू पुट करून तुम्हाला जसं येईल तुमचं हे फायनल आन्सर. अशा टाईपचे काही एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला दिलेले ते तुम्ही तिथं सॉल्व्ह करायचे.
वेगवेगळ्या टाईप मध्ये दिलेले असतील ते तुम्ही सिंपल या मेथडने सॉल्व्ह करायचे. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. सेकंड टाइप्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये तुम्हाला दोन इक्वेशन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिलेले असतील ते तुम्हाला डिफरन्शिएट करायचे. आता फॉर एक्झाम्पल dy बाय dx, x इज इक्वल टू 3at स्क्वेअर अँड y इज इक्वल टू 2at क्यूब दिलेला आहे. आपल्याला फाइंड करायचं dy अपॉन dx. आता x मध्ये एक व्हेरिएबल दिला आहे t, तसं y मध्ये पण दिलेला आहे एक व्हेरिएबल आहे t. 3a आणि 2a तुमचे काय येईल, आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स येतील. हे काय ते तुमचे आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स येतील. म्हणून आधी x इज इक्वल x ला कशाने डिफरन्शिएट करायचं आहे, डिफरन्शिएटिंग x विथ रिस्पेक्ट टू t. सो dx अपॉन dt इज इक्वल टू 3a ॲज इट इज t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 2t. अगेन 3 into 2 काय येतो 6at. आता जसं y ला डिफरन्शिएट करायचं आहे 2at चा क्यूब, तो डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू t. सो dy अपॉन dt इज इक्वल टू 2at चा स्क्वेअर. t क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 3t चा स्क्वेअर. सो हे काय मग 6at चा स्क्वेअर. Then by derivative of parametric function dy by dx is equal to dy upon dt upon dx upon dt. So dy upon dt ची व्हॅल्यू आपल्याकडे 6at चा स्क्वेअर आणि dx upon dt ची व्हॅल्यू तुमच्याकडे 6at. सो 6 कॅन्सल, 80 कॅन्सल, सो एक रिमेनिंग टर्म काय शिल्लक राहिली मिळतं t. सो dy upon dx is equal to t. Same as example of trigonometric function. हे बघा x इज इक्वल टू 3 sin 4t, y इज इक्वल टू 4 cos 3t. फाइंड dy बाय x. x ला परत आपल्याला कशाने डिफरन्शिएट करावं लागेल, आता इथं व्हेरिएबल थीटा दिलेला आहे, डिफरन्शिएटिंग एक विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो dx अपॉन dθ. सो 3 ॲज इट इज sin 4 थीटाचा डेरिव्हेटिव्ह cos 4 थीटा इंटू 4. हा काय इथं 4 इंटू 3 12 cos 4 थीटा. सेम y इज इक्वल टू 4 cos थीटा, डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू थीटा. So dy upon d theta is equal to 4 cos 3 theta minus sin 3 theta into 3. Again minus 12 sin 3 theta. ही व्हॅल्यू तुमची dy upon d theta ची व्हॅल्यू. So by derivative of parametric function dy upon dx is equal to dy upon d theta upon dx upon d theta is equal to minus 12 sin 3 theta, 12 cos 4 theta. 12 cancel, sin 3 theta upon cos 4 theta minus. This is your final answer. हे बघ आपण आता हे 3 टाइप्स 1 बाय 1 बघितले, वेगवेगळ्या टाइपचे एक्झाम्पल. अदर टाइप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. सो थँक्यू.